रमेश फडके यांचे ते शुभागमन झाले, त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर यावा. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आणि कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होऊया. ऐकूया अमित म्हात्रे यांचा आवाज. बहुत बहुत शुक्रिया वैभव जी भोपिया. और मैच को शुरुआत होने जा रहे हैं. गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है प्रवीण माली, और माली के सामने स्ट्राइक के ऊपर है दशरथ और नॉन स्ट्राइकर एंड पे है जयवंत पाटिल. पहली गेंद मैंडेटरी पावर. देखिए सैंडी पार्कर देखिए हाथ में क्या कर रहा है. गर्मा गर्म की बात अभी नहीं है, अभी ठंड है काम. पहली गेंद लेफ्ट आर्म ऑफ द विकेट और चौका है. लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर. नंबर 4 शुरुआत कड़क डीजे. गेंद के ऊपर चौवा मिला. दमदार शुरुआत. माली को इस बार देखा जाए, माली का स्वागत किया है दशरथ ने 4 के साथ रिटगर बनाम केवाले के बीच. हॅलो, सन्माननीय पांडुरंगजी गायकर नेरे आणि नितीनजी जोशी नेरे यांचं शुभागमन या मंचावरती झालंय. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया. डॉक्टर गोपीनाथजी पाटील नेरे, त्यानंतर समीरजी पाटील, नितीनजी जोशी, प्रकाशजी गाडगे विद्यमान सरपंच यांचं देखील शुभागमन या मंचावरती. त्यांचे स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वेलकम. और अतिथि देव भवो, ये भारतीय संस्कृति का सुंदर आदर्श है. केवाले 40 बनाम रेडगर 40 के बीच मुकाबला है. टक्कर मजबूत है. माली की दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. रूम दिया और इस बार यहां फील्डर मौजूद है. एक सिंगल मिलेगा हमारे ग्राम पंचायत के उप सरपंच और एक बेस्ट स्कोरर सम्माननीय कांजन पालकर साहब. इनकी गांव की टीम और उनके भाई देखिए प्रभाकर पालकर जी विकेट कीपर की भूमिका में. अंपायर सैंडी पालकर जी इस बार यहां अपनी टीम के लिए योगदान दे रहे हैं. आणि तसे केवाळेवाले माझे ओळखीचे थोडेसे आहेत. स्कोर 5 रन बोर्ड के ऊपर बगैर नुकसान. और विकेट से लेफ्ट आर्म विकेट से एक बार ड्राइव किया है, मिड ऑन दायरे के अंदर है. ओ क्या हुआ है, लेकिन सिंगल और दूसरे के लिए भाग रहे. खतरा और पहुंच गए. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ये रेडगर वाले दौड़ने में काफी माहिर है. हमारे गुरुवारे संगीत रत्न केशवराव पाटील कळवे, इनकी ये मंडळी एक टाइम धावत्या घोड्याचा लगाम खेचू म्हणजे मंडळ थांबवू शकत नाही कोणी, इतनी कड़क थी. और गुरुनाथ घरत उस टाइम बजाने के लिए यंगस्टर आदमी मानो फिदा कर दिया सबको. टाइम था एक. माली तैयार है. ड्राइव किया फिर से, एक बार फिर से ऑन द ग्राउंड और गेंद भाग गई है डाउन द ग्राउंड, जमीन को चूमती हुई. 6 रन. बाउंड्री के बदले स्कोर पहुंचे 11. हमारे एक बेस्ट पखवाज वादक रेवन भोपीन के गांव की टीम है. कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला है. दोनों दिग्गज टीम आमने सामने है. नेक्स्ट मैच शिवकर 40 बनाम नेरे 40. प्रवीण माली की ये गेंद एक बार फिर से मिडान के क्षेत्र में. एक सिंगल मिलेगा. फुलर लेन की गेंद थी और एक सिंगल के साथ रेडगर 40 टीम का स्कोर पहुंचा है 12. बिना कोई विकेट के नुकसान पे पहले ओवर खत्म हो चुका है. प्लानिंग बनाना पड़ेगा. हमारे चंद्रकांत गायकर साहब भी या पालकर साहब भी मौजूद है. एक जबरदस्त स्कोरर जिनके वजह से आज कांजन पालकर साहब इनका नाम रोशन हो चुका है, उनके बड़ी भाई. और विनती है केवल एक टीम कप्तान को कि ज्यादा टाइम पास मत करो, टाइम आउट है. सैंडी पालकर आप लोगों को कहते ना कि टाइम पास मत करो, तो आप भी जल्दी करो.
दाढ़ी बीड़ी देखो कैसी टक और टीम का स्कोर है 12। टेलवरन और उनके सगाई में बहुत मजा आई थी। फील्डिंग में परिवर्तन थोड़ा स्पीडअप कीजिए क्योंकि और एक मुकाबला बाकी है। फर्स्ट राउंड का शिवकर 40 बराम नेरे 40 और कांचन पालकर इनके बंधुराज छोटे मिस्टर प्रभाकर पालकर बॉलिंग ट्रैक के ऊपर। 4 ओवर का मुकाबला है और पहले ओवर में रन बन चुके हैं 12। बिना कोई विकेट के नुकसान पे 7 पे खेल रहे जयवंत पाटिल और दशरथ खेल रहे व्यक्तिगत 5 पे 3 गेंदों का सामना किया। दूसरा ओवर कोटे का पहला और पारी का ये दूसरा ओवर लेके मिस्टर प्रभाकर पालकर स्ट्राइक इस बार गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए। 5 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक रहेंगे और 6 खिलाड़ी दायरे के अंदर। प्रेशर भरी है मैच जरूर है, लेकिन किसमें कितना दम और कौन बनेगा बाजीराव सिंघम। घर कौन जाएगा? रिटगर केवल रिटगर, रास्ता एक ही। और टैप किया गेंद को पॉइंट के क्षेत्र में। सैंडी पालकर ने गेंद को पकड़ लिया, एक सिंगल जरूर मिलेगा और स्कोर जाएगा 13। हीरो की बाइक 16 तारीख को पता चलेगा किसके पक्ष में जाएगी और कौन सा हीरो शादी वाला या बिना शादी वाले बैठेगा। 13 लॉस ऑफ 0 विकेट। फुल टॉस को पनिशमेंट डिप्स को लेग सीमा रेखा के ऊपर दिशा दी और 4 रन। और 2 विकेट से और यहाँ रन मिलेगा नहीं। गति से गेंद को फेंका था, बड़ा हिट करने गए थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। डॉट गेंद। टीम का स्कोर है 17 बिना कोई विकेट के नुकसान पे। रिटगर 40 टीम का स्कोर। दशरथ खेल रहे इस बार देखा जाए मेरे हिसाब से 9 पे और जयवंत पाटिल खेल रहे व्यक्तिगत 8। और टॉप एज लेकिन मुश्किल है। कैच हो, गुड कैच, जबरदस्त। विकेट कीपर ने शानदार कैच को लपक लिया। पहला झटका रिटगर 40 टीम को और प्रवीण माली जिन्होंने कैच को लपक लिया। तर विनंती असेल संतोषजी पाटील, जयवंतजी भोपी आणि मंगेशजी भोपी एवन जोडी यांना विनंती आहे आपण मंचावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। तर संस्कारी ग्रुप यांच्याकडून या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा आल्यात। ते बंटी शेलके असतील, निलेशजी शेलके, कुणाल शेलके असतील, साहिल शेट्टे, जगदीश भगत, मुकेश पालकर, राजेशजी वारदे असतील, सुयश नावडेकर आणि जीवन नावडेकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात। त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय। आणि नरेशजी दोरे इरमाल यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचे देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय। तुलसीराम डांगरकर जिन्होंने इस टीम के लिए बड़ा योगदान दिया है और उनके माध्यम से ये टीम खेल रही है। टीम का टोटल स्कोर है 17। नए बल्लेबाज विनोद पाटिल पहली दफा गेंद को खेलेंगे और इस बार कैच। दूसरा रन पूरा हो चुका है। गुड रनिंग बिटवीन द विकेट। कैचेस विन द मैचेस कहते हैं क्रिकेट में, पकड़ो कैच जीतो मैच। अभी ये 40 वालों के बारे में क्या बताएंगे हम। अभी इनकी उम्र बढ़ चुकी है। अगर ये यंगस्टर होते हैं ना तो कुछ बता देते, लेकिन ये बाइक देखिए या मुझे लगता है साइकिल देखिए, 3 साइकिल है। साइकिल का जमाना अभी नहीं है, लेकिन फिर भी इस टूर्नामेंट में शानदार योगदान।
और अच्छी बॉल गुडलिन स्पॉट के ऊपर बंटी सेल के और नीलेश शेल के जगदीश भगत इन्हें विनती करते कि हमारे मंच के ऊपर आइए. 2 षटकानंतर रिगड 40 संघाची धाव संख्या 19 ला एक गडी बाहेर. इस ओवर में स्कोर रन आ चुके मेरे हिसाब से 7 और पहले ओवर में आए 12. 2 ओवर का खेल शेष है. कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे केवाले के गेंदबाज को. 12 गेंदों का खेल बचा हुआ है. नेक्स्ट मैच शिवकर 40 बनाम नेरे 40. दोनों कप्तान टॉस करने के लिए हाजिर हो जाए. सैंडी पालकर जी गेंदबाजी करने के लिए आएंगे? नहीं, वो खुश सूत्रधार है इस केवाले टीम की. लगता है खुद आएंगे, ऐसा लग रहा है. और आए बॉलिंग ट्रैक के ऊपर. अब अंपायर उन्हें बता रहे हैं कि आपको कैसी गेंदबाजी करना है. स्कोर 19, लॉस ऑफ 1 विकेट. चलिए स्पीड अप कीजिए. विनती है केवाले कप्तान को, वक्त बर्बाद मत करो, क्योंकि अभी तक मुकाबले बहुत है और घड़ी के अंदर बज चुके हैं 10:52. मतलब और एक मुकाबला फ्रेश बाकी है फर्स्ट राउंड का. उसके बाद मुकाबले मेरे हिसाब 4-5 होंगे. मैं जवळ 4 वाजले इथे समजायचे. स्पीड अप छोटा सा रनअप है सैंडी पालकर जी. इनका हाथ में थूक ली और बॉल को लगाई. देखना पड़ेगा. और ड्राइव खूबसूरती के साथ ऑन ड्राइव किया गया लॉन्ग ऑन के क्षेत्र में. फील्डिंग देगी प्रवीण की और एक सिंगल मिलेगा. बिल्कुल गेंद नीचे डाली थी. एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 20. 5 गेंदे शेष इस ओवर की. स्प्रे हातावरच मारा, नाही तर नको तिथं माराल. स्कोर 20 रन. सैंडी पालकर की ये गेंद देखिए आउटसाइड ऑफ तुम रखी है. कवर खिलाड़ी को इस बार देखा जाए. डी बैक स्टॉकर खिलाड़ी को हला. इस बार कप्तान और विकेट कीपर हिला रहे. नेरेगावचे समीर ठाकूर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. 2 गेंदे खत्म हो गई. 4 गेंदे शेष है. सैंडी पालकर और प्रभाकर पालकर कुछ बातचीत कर रहे हैं. प्रधान जी आगे निकले. एक बार फिर से फील्डर सही लगा दिया है प्रभाकर पालकर ने. आगे वाले फील्डिंग लेजी नहीं चलती. लगन फिल्म नहीं या कचरा बिचरा नहीं चलता है. या फील्डिंग डिपार्टमेंट टाइट. दक्षिण अफ्रीका टीम कैसी थी फील्डिंग के तौर के ऊपर? कड़क. ऑस्ट्रेलिया टीम अभी हिंदुस्तान है अफगानिस्तान के ऊपर. 22 स्कोर. इस बीच चौथी बॉल राइट ऑफ राउंड विकेट विनोद पाटिल के लिए. और ये गेंद अंपायर क्या है आपका? ये रनआउट का मौका बनेगा क्या? वाइड बॉल. तो स्कोर आगे जाएगा 23. धावा संख्या 23. तीसरा ओवर जारी है. नेक्स्ट डिलीवरी हवा में जरूर गेंद, लेकिन फील्डर मौजूद नहीं है कोई. लेकिन एक्स्ट्रा गोल खिलाड़ी किनको उठाने जा रहे हैं. 2 मिलेंगे, तीसरे के लिए भागने जा रहे हैं. और इसी के साथ ये तीसरा रन पूरा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. और 3 रनों के साथ रिडगर 40 टीम का स्कोर पहुंचा है 26. धावा संख्या 26. आखिरी 2 गेंदे शेष. सैंडी पालकर वाइब्रेट अंपायर है. इस ओवर में इस गेंद के ऊपर 3 आए. कानों में कुछ गुफ्तगू कर रहे हैं. और स्कोर 26. लॉस ऑफ 1 विकेट. शॉट है, चौका मिलेगा. चौका 100%.
मैं बोला अरे हमें जजमेंट बहुत है, क्योंकि ये लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा के बीच में जो गैप है ना, उसे कोई रोक भी नहीं सकता, ठोक दीजिए। रमला सवे व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर भूमी इंडिया डेव्हलपमेंट बिल्डर्सच्या प्रोप्रायटर सन्माननीय समीर शेठ पाटील या स्पर्धेसाठी दाखल झालेत। त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपयाची आर्थिक स्वरूपाची देणगी देखील आली आहे। त्यांचा सन्मान बघा, पहिला चेंडू 1, दुसरा चेंडू वाईट 0, तिसऱ्यावर 2, चौथ्यावर वाईट, तिसऱ्यावर 3 आणि इकडे मात्र चौकार। सुंदर बॉल, संडी पलकर की ये गेंदबाजी। 2 मिनिटं सर। यस, स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवर भूमी इंडिया डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर समीरजी पाटील साहेबांचा सन्मान आपण मंचावरती करतोय। सन्माननीय दिनकरजी नावडेकर यांच्या शुभ हस्ते मायेचे उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा। पहा, मैदानात 12वा खेळाडू आपण पाणी घेऊन जा। सन्माननीय नितीनदादा जोशी नेरे यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत। त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची आर्थिक स्वरूपाची देणगी आलेली आहे। त्या नितीन जोशी साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय। आयोजकांना विनंती, आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचंय। चला, पाण्याची मागणी झालेली आहे। आयोजक करताना विनंती असेल, पाणी घेऊन जायचंय। 3 षटकांना धावाला बोर्ड होते, म्हणजे 30ला एक गडी मैदानाच्या बाहेर। 3 षटकानंतर रेडकर 40 संघाची धावा संख्या। त्यानंतर पांडुरंगजी गायकर यांचा देखील सन्मान आपण मंचावरती करतोय। आयोजकांना विनंती आहे। त्यानंतर रायझिंग स्टार कॅप्टन सूरजवीर यांना विनंती आहे, आपण मंचावरती या। आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। सन्माननीय विनोदजी पाटील नेरे यांचा देखील मंचावरती आपण सन्मान करणार आहोत। जे अतिथी मान्यवर या स्पर्धेसाठी दाखल होत आहेत, सगळ्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय। महादेव जी गोटीरामजी नावडेकर स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व आपण या मोरबेच्या मैदानावरती पाहतोय। आई गावदेवी आणि ग्रामस्थ मंडळ मोरबे आयोजित ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते। नरेशजी दोरे यांचा एरमाल यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत। त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी स्वरूपात मदत आली आहे। नरेशजी दोरे यांचा सन्मान आपण स्पर्धेच्या वतीने करतोय। आखरी 6 गेंदे और स्कोर है 30। तर चिंचवली रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक अनिकेत शेळके बंटी यांचे ते शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत। आणि सन्माननीय नेरे गावचे दिनेशजी बामुगडे साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत। दिनेशजी बामुगडे साहेब, आपण या, आपला शुभ सन्मान इथे केला जाईल। बॉल हवेत तरंत फिल्डर, बॉल खाली आला, कॅच सुटली आहे। सन्माननीय श्री दिनेश बामुगडे साहेबांचा काय चालू भाऊ, सँडी पालकर पहिल्यांदा धावले असतील एवढे। अरे अरे इकडे ओ रेडकर वाले विशाल, सन्माननीय विशाल पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो। त्यांना विनंती की आपला सन्मान आपण स्वीकारावं। भरपूर पाहुणे आहेत आज, भरपूर मान्यवर आहेत, सगळ्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे। त्यामध्ये जे ऑनलाईन प्रेक्षक आमचे आहेत त्यांचे थोडी आम्ही दिलगिरी व्यक्त करू। मॅच फार सुंदर आहे, मॅच कडे नक्कीच आपण वळणार आहोत, परंतु या एका सन्मानानंतर धन्यवाद। आपण आलात। सन्माननीय डॉक्टर कमलाकरजी नावडेकर साहेबांच्या हा शुभ हस्ते सन्मान आपण केले। तर चला बोलूया आपण पुन्हा एकदा खेळाच्या मैदानामध्ये। आणि अमितजी म्हात्रे सर, एक सन्मान आपण इथे करतो। धावसंख्या 34, सूरजवीर यांचा हा शुभ सन्मान आपण इथे करतो। त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा। समीर दादांची स्पर्धा तयारी आता सुरू झाली आहे। नेरे नगरीमध्ये 2 लाखाची स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल।
भरपूर जल्लोष असतो प्रत्येक वर्षी, त्यांनाही भरपूर शुभेच्छा देऊया आणि जाऊया मैदानाकडे O2 कॉम्बॉक्स। शुक्रिया। और 34 रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं और विकेट गॉन हो चुका है 5वें रन के लिए। 4 दौड़ के पूरे किए। रत्नदीप रणदीप सैंडी पालकर इनके ये भाई, और छक्का है। परफेक्ट आवाज आई, इसका मतलब गेंद सीमा रेखा पार। नंबर 6। इसका मतलब कुछ ना कुछ गड़बड़ है। तो स्कोर बन चुके हैं 40। केवाड़े बनाम रेडगर के बीच कांटे का टक्कर का मुकाबला है और अभी चेहरा प्रफुल्लित हुआ है। इसका कारण एक है, महीना आ गई है तो मिठूलाल फिर भी अच्छा अच्छा बोल रहे हैं। 40 प्रतीक जी मोकल इस मैच को देख रहे हैं, उनका हार्दिक स्वागत, वेलकम। और गई फिर चंपा, खुश देखो बड़ा लंबा छक्के बड़ा खंबा, ठोकम ठोक ठोक दीजिए। रेडगर के बल्लेबाज ठोकम ठोक कर रहे हैं। तर सन्माननीय श्री डॉक्टर कमलाकरजी नावडेकर साहेब, खरं तर नुकताही त्यांनी 200 रुपयाचं पारितोषिक आमच्या समालोचन कक्षासाठी दिलं होतं आणि आता पुन्हा एकदा चिन्मय आणि चिराग यांच्याकडून पुन्हा एकदा 200 रुपयाचं आर्थिक पारितोषिक आणि डीजे वाल्यासाठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक। क्या बात है। अरे डीजे के ये देख कैसे इस बार जगह ठोक रहे, ठोकम ठोक। चला रोहित भाऊ, लागत तेरे छक्का। अभिमानाने या देशाचा और लगातार 3 छक्के। ये रेडगर वाले हैं, घुसेंगे तो घर में घुसेंगे, मार रहे। और टीम का स्कोर 52-52। आखिरी गेंदबाज थोड़े लस्त पस्त हुए हैं, लेकिन ये केवाले वाले कहां से गेम करेंगे किसी को पता नहीं है। उनकी बैटिंग ऑर्डर मजबूत है। उनके गांव में जय बजरंग बली का मंदिर है और सैंडी जैसे प्लेयर और थोड़े टेंशन में आए होंगे। उनके गांव में हनुमान जी का मंदिर हम गए थे दर्शन ले, कांचन बगा मैच देख रहे, टेंशन में हो गए। 52 और आखिरी 2 गेंदे शेष। रणदीप, अरे बाप रे बाप, छक्का है। छक्का नहीं, ऑन द पिच, मिड विकेट के ऊपर 8 है। और लगातार चौथा 6। ये विनोद पाटिल का इंजन गर्म हुआ है। 1 डाउन बैट्समैन विराट कोहली स्टाइल से 22 रन के पट्टी के ऊपर क्या बल्लेबाजी की है, लाजवाब। 35 पे खेल रहे। रेडगर का स्कोर है 58, लॉस ऑफ 2 विकेट। आखिरी गेंद और ये अंपायर वाइड बॉल। बघा तिकडे रेडगरचे डगोळ म्हणून आवाज येते, मारशील मारशील। कारण दुसऱ्या बारीला आमच्या समोरच्या बोळा धक्कीच करायचे डायरेक्ट। बरोबर शरद भाई, त्यांना माहिती होतं की काय डोज करायचे। आमचे गुरुदेव अगदीच तरबेज त्यामध्ये। दुसऱ्या बारीला सुपडा साफ झाला समजायचं। सर एवढे छक्के आलेत, आयवा कॅच वाला एकही आला नाही। अरे छक्के ना किंमत है और स्कोर आगे बढ़ चुका है 59। और ये भी गई आसमानी सुल्तानी छक्का। गिरगिट चंपा
खुशवीर रंभा देखो पहले लंबा जगह में खंबा नाकों में दम लाया गेंदबाज के। चला विनोद पाटील यांची बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या एका पाठी असे एका पाठोपाठी ग जेव्हा मारतो मी शॉटी ग खरंच माझी फलंदाजी साऱ्यांनाच पटतय जेव्हा बघतीस तू माझ्याकडे जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला षटकार मारावासा वाटतंय वाघ आणि धावा झाल्या त्या 65 आणि 66 टार्गेट। अभी केवल वाले तुम्हारी अग्नि परीक्षा है। बैठो ड्रेसिंग रूम में प्लानिंग बनाओ, बल्ले को धार दो, ईट का जवाब पत्थर से दो। हर्षल गिफ्ट ने कैसा कांगारू को पसीना फोड़ दिया था उस तरह से जाओ और रेडगर की पिटाई करो। हम आते अगले मैच के लिए, बाहर से मैच देखते हैं। रोहित पाटिल और हमारा इंतजार कर रहे हैं। शिवकर 40+, नेरे 40+, दोनों कप्तान टॉस के लिए, आयोवा के लिए। आयोवा का जिसने लिया उसे 500 रुपए का इनाम है। आइए, और जीतने के लिए रन चाहिए 66 रन चाहिए। अब भी केवल वालों को गदाधारी भीम, उनके गांव में हनुमान जी का मंदिर है ना, वो गदा से मारना पड़ेगा। धन्यवाद अमित सर। आयवा कॅच वाले या भारतीय जनता पार्टी शिवशक्ती केंद्र प्रमुख सन्माननीय बालराम उसाटकर यांच्याकडून, त्यासोबत इकोचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष इको चालक मालक संघटना दीपकजी नावडेकर आणि त्यासोबत चिन्मय आणि चिराग डॉक्टर कमलाकरजी नावडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे। आयवा कॅच कोण आहे? आशिष पाटील या बघा। अमित सर अर्ध्या दिवसाचा पगार बक्षिसे घ्यायला स्टेजवर आयला, आशिष पाटील यायला बक्षिसे घ्यायला स्टेजवर आयला, आई वाक्याची वाला त्याला प्रश्न तर झाला पाहिजे कारण 500 देतो आपण। आशिष पाटील या 500 रुपयाचं काय कराल? मित्रांनो पार्टी देईन। 500 रुपये भागेल बघा, वरून 2500 टाकायला लागतील। चला शिवकर संघाच्या संघाने टॉस साठी या लगेच। खरं तर असं म्हटलं जातं की क्रिकेट खेळामध्ये कोणतीच धावसंख्या सुरक्षित नसते। पहिल्या सत्रामध्ये जरी 65 आले असल्या तरी 66 धावांचा आव्हान असलं तरी बघायचे मॅच खूप रोमांचक जरूर बघायला मिळेल। प्रेक्षकांच्या भेटीला एक चांगली लढत मी शिवकर संघाच्या संघनायकाला विनंती करीन, कारण नेरे संघ अगदी वेळेवर आलाय। फक्त शिवकर संघ आता तुम्ही वेळ घेऊ नका, आता स्पर्धा थांबणार नाही। आले ते सगळा टीम आलाय, फक्त टॉस साठी येत नाहीये। टॉस साठी या प्लीज। खरं तर मॅच सुरू होणार आहे त्याच्या अगोदर आमचे काही आजचे देणगीदाते सन्माननीय बंधू उसाटकर मोरबे यांच्याकडून 2100 रुपये आलेत। अल्पेश कनू मुंडे खाणाव यांच्याकडून 1010 रुपये आलेत। महेश बुवा पाटील मोरबे यांच्याकडून 4000 रुपये आलेत। तेजस्वी नावडेकर मोरबे यांच्याकडून 2100 रुपये आलेत। जीवन नावडेकर मोरबे यांच्याकडून 5000 रुपये आलेत। वासुदेव नावडेकर मोरबे यांच्याकडून 500 रुपये आलेत। प्रभाकर नावडेकर मोरबे यांच्याकडून 1001 रुपये आलेत। सन्माननीय श्री नरेश तोरे साहेब यांच्याकडून 1000 रुपये आलेत। दिनेश फडके मोरबे यांच्याकडून 500 रुपये आलेत। बालकृष्ण दादा भोपी रेडगर यांच्याकडून 3000 रुपये आलेत। तुकारामजी गायकर मोरबे यांच्याकडून 500 रुपये आलेत। सन्माननीय दीनानाथ दशरथ मुंडे साहेब समृद्ध बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याकडून 2000 रुपये आलेत। नितीन जोशी नेरे यांच्याकडून 1000 रुपये आलेत। नामदेश्वर जमदार वाकडे यांच्याकडून 1000 रुपये आलेत। आणि त्यासोबत भूमी इंडिया डेव्हलपर्स सन्माननीय श्री समीर पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचे आर्थिक सहकार्य आले, त्यांचा आम्ही मनपूर्वक या दानशूर दात्यांचं आभार इथे व्यक्त करतो। सामना काही क्षणात आता सुरू होईल। खरंच या स्पर्धेसाठी आमचे सगळे दानशूर दाते सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो।
चला टॉस आपण करूया. शिवकरचे कॅप्टन देखील आहेत. दादा या, समीर दादा. शिवकरचे कॅप्टन टॉस करून घेऊया. चला खोपकर सर टॉस करतील. 4 ओव्हर. बाकी सांगतो तुम्हाला नियम. टॉस करून घ्या. हेड अँड टेल बाबू इथे. चला टॉस. हेड इज कॉल. इट इज अ टेल. तर टॉस शिवकर संघाने जिंकलाय. निर्णय काय घ्याल? बोलतो थोड्याला. डिसिजन पेंडिंग. शुभेच्छा तुम्हाला. चला जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. शुभम म्हात्रे वयाल यांच्याकडे. थँक्यू. चला गेम ऑन झाली आहे. सुरुवात झाली आहे मॅचला. दुसऱ्या इनिंगला गोलंदाज यावेळेला लॉब करण्याचा प्रयत्न. फिल्डरच्या हाताला ब्रश होऊन बॉल बॉर्डर लाईनच्या जवळ आणि बॉर्डर लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. थँक्यू डीजे. फलंदाजी आता आक्रमण करण्याची गरज आहे. हो आखूट टप्प्याचा बॉल पूर्ण करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय. इथे फिल्डरनं कुठली चूक केली नाहीये. पहिला झटका मिळतोय. फलंदाज प्रवीण या बॉलवरती होतील बाद. बिंदास द्या रिक्षेवाल्यांना पोरी रोजचा धंदा आहे हजारच्या वरी. बिंदास द्या रिक्षेवाल्यांना पोरी रोजचा धंदा आहे हजारच्या वरी. बिंदास द्या रिक्षावाल्यांना पोरी रोजचा धंदा आहे हजारच्या वरी. बिंदास द्या रिक्षावाल्यांना पोरी रोजचा धंदा आहे हजारच्या वरी. चौकार खाल्ल्यानंतर मग कमबॅक करत असताना गोलंदाज रुपेशला आपण पाहतोय. जिथे चौकार आला त्यानंतर मात्र विकेट मिळवली ती फलंदाज प्रवीण याची आणि पहिला झटका मिळाला तो फलंदाजी करत असताना केवाले 40+ टीमला. जिथे पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपला. पहिल्या इनिंग मध्ये रिडगर 40+ टीमनं अक्षरशः धावांचा डोंगर रचलाय. 65 बनवले 24 बॉलवरती. 66 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. आणि त्यानंतर आपण 3 बॉल पाहिलेत. 3 बॉलवरती पहिला डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती मात्र आली ती विकेट. 3 चेंडू नंतर 1-4 अशी स्थिती आपण पाहतोय ती केवाले 40+ टीमची. राईट आर्म राऊंड द विकेटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. संपर्क कनेक्शन नाहीये. कनेक्शन नाहीये तर कुठलीही रिएक्शन देखील नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. प्रवीण गायकर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट. गोलंदाजीच्या मार्कवरती रुपेश. ऑन साइडला धमाका आलाय. बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. प्रवीण गायकर यांच्या बॅट मधून येतो हा षटकार. जबरदस्त प्रहार. अगदी ज्या आक्रमणाची आणि ज्या सुरुवातीची गरज केवाले टीमला ती सुरुवात आता देताना आपण फलंदाजांना पाहतोय. हा चेंडू पुण्याच्या क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. चकवलं जाते प्रवीण गायकरांना आणि निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती होईल. पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ मात्र समाप्त होईल. पहिल्या ओव्हर नंतर टोटली 10 धावा केवाले 40+ टीमनं मात्र बनवल्यात. एक विकेट त्यांची गेली आहे. जिथे गरज होती 66 धावसंख्येची फक्त 10 आल्यात आणि आता 18 चेंडू बाकी आणि 56 धावसंख्येची गरज. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात गोलंदाज जयवंत पाटील हे गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. 18 चेंडू बाकी आहेत. 56 ची गरज. 18 बॉल 56 म्हटल्या
तर मग 7 ते 8 मोठे फटके, प्रहार आणि षटकारांची गरज आहे ती फलंदाजी करत असताना केवाले 40+ टीमला. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ आखूड टप्पाचा बॉल होता, अगदी बराचसा वेल टायमिंग देखील होता, परंतु बॅटन बॉलचं कनेक्शन नाही आहे आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल. डॉट बॉल येईल. जसे डॉट बॉल येत जातील तर तसा प्रेशर दबाव केवाले 40+ टीम साठी मात्र पूर्णपणे वाढत जाईल. आखूड टप्पा, या वेळेला देखील कोणताही संपर्क नाही आहे. अगदी चेंडू दोन्ही चेंडू आपण पाहिले तर फटका मारण्याची तयारी दर्शवली होती, परंतु बॅटन बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे आणि दोन्ही चेंडू या ठिकाणी निर्धाव आलेत. सन्माननीय आरटीओचे साहेब नजीर शेख यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. शिवकर टीमचे पुरस्कर्ते नजीर शेख साहेबांना विनंती आहे, आरटीओचे साहेब आपण मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅच कडे वळूया जिथे विकेट गेली. या फलंदाज प्रभाकर या ठिकाणी गोल्डन डकचा शिकार ठरले. 2 चेंडूचा सामना, एकही धाव बनवता आली नाहीये आणि 0 या धावसंख्येवरती मात्र ते बाद झाले. तीन चेंडू वरती तीनही चेंडू आपण डॉट पाहिलेत. गोलंदाज जयवंत पाटील यांचे 10 धावसंख्येवरती केवल टीमची टोटल स्थिरावली आहे. नवीन फलंदाज विजय आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. इनेट नंबर 5 वरती 3 विकेट गमावल्यानंतर थोडीशी अडचणीत आहे, थोडीशी खराब स्थिती, खराब अवस्था आपल्याला केवाले 40+ टीमची पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट न ऑन स्ट्राइक. पहिलाच आखूड टप्पाचा बॉल. या षटकामध्ये प्रेम आपण पाहिलं तर 4ही चेंडू अगदी आखूड टप्प्याचे टाकलेत, परंतु बॅटन बॉलचं कोणताही कनेक्शन नाहीये. बाटकटच्या साह्यानं या चेंडूवरती मिळेल ती एक सिंगल न खातं ओपन होईल फलंदाज विजयाचं आणि टीमची धावसंख्या होईल ती 11. 14 चेंडू बाकी आहेत, 55 धावसंख्येची गरज. आता सिंगल डबल्स न काहीही काम बनणार नाहीये ते केवाले टीमचं. कट केलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरला. सिंगल साठी एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न नाहीये. फिल्डिंग देखील चांगली, थ्रो देखील अचूक पाहायला मिळालाय. सर्व 40+ टीमचे खेळाडू आपण पाहतोय. अगदी आजचा हा लॉट अगदी 40+ आहे. सर्व लेजंड खेळाडू प्रत्येक गावातील आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहणार आहोत. सगळ्यांनी एक काल क्रिकेटचा गाजवलाय. आता 40+ अगदी आपल्या रेग्युलर टीम मधून देखील बरेचसे खेळाडू आपण खेळताना पाहत असतो. यावेळेस बॅटची कट फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगलच या चेंडूवरती फक्त मिळेल. षटक या ठिकाणी दुसरं संपलंय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. विकेट गेल्या त्या 3 आणि इथून आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि गरज आहे ती 53 धावसंख्येची. हॅलो तर मान्यवरांचं शुभागमन इथे झालंय. अगदी बघितलं आपण तर आरटीओ ऑफिसर सन्माननीय श्री नजीर शेख साहेबांचं ते शुभागमन झालंय आणि आज ते शिवकर संघाचे पुरस्कर्ते म्हणून देखील काम निभावणार आहेत. त्यामुळे खूप चांगलं प्रमोट केलंय त्याने टीम शिवकर संघाला. आणि त्यांच्या समोर सन्माननीय शरद ढवले यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत इथे करतो. आमचे रजिस्ट्रार सूर्याबाई यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. ना बॉक्स टू कॉम बॉक्स. फक्त आणि फक्त धावफलक्यावरती धावा पाहायला मिळाल्यात. त्या 13 विकेट गेल्यात. त्या फलंदाजी करत असताना केवाले 40+ टीमच्या इथून आता 12 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे आणि विजयासाठी गरज आहे ती 53 या धावसंख्येची. तिसरा गोलंदाज जयदास भोपी या गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल आखूड टप्पा, बाटची कट, फार चांगला फटका. वीरेंद्र सेवक स्टाईलला बॉल टोलवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. बॉल जाईल सीमारेच्या पलीकडे. येतोय चौकार. तुझा गावाला मी बॉयफ्रेंड आहे.
थँक्यू डिझाय. चौकार आलाय आणि सुखाचा श्वास घेणारा चौकार आपण फलंदाज विजय यांच्या बॅट मधून पाहिलाय. हा खूप टप्पा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग कडे. एक टप्पा बॉल फिल्डर यांच्या हातामध्ये जाईल तोवर मात्र 2 धावा या सहजरित्या धावून कंप्लीट. 2च्या मदतीने संघ पोहोचेल तो 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलक्यावरती झाल्यात म्हणजे इथून देखील अजून बऱ्याचशा धावा बनवायच्यात. 10 चेंडू बाकी आहेत आणि उर्वरित बॉलवरती धावांची गरज येते. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन बॉल चाललाय थर्डमॅन आणि शॉट थर्डमॅनच्या सीमारेषा पलीकडे. हे तो आणखीन एक चौकार. आपण तर केव्हाही संघाचा हुकमाचा एका कोण असेल तर विजय पवार. आणि पवारची पॉवर जर मैदानामध्ये चालली ना तर या मॅचचं चित्र बदलण्याची क्षमता हा खेळाडू नेहमी आपल्यामध्ये राखतो. परंतु पंचाने रेफर केला तर हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे चेक केलं जाईल. DRS चा वापर त्याने इथे केलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी चेक केलाय. षटकार आलाय फलंदाज विजय पवार यांच्या बॅट मधून. अगदी वैभव सरांनी सांगितलं की हा हुकमाचा एक्का आहे. हुकमाचा एक्का काय आहे त्यांनी तो मैदानावरती दाखवलाय. परंतु इथून काम संपलेलं नाहीये. अजून देखील बरेचसं काम आपल्या टीमसाठी करायचं बाकी आहे. हा चेंडू मात्र फुल्लर लेनचा आपल्याला पाहायला मिळालाय. या ठिकाणी मात्र संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. 5वा चेंडू आलाय. डॉट धावसंख्या धावफलकावरती लागली होती. 29 7 बॉल बाकी आणि 37 ची गरज. दिनकर नावडेकर आपण व्यासपीठाशी संपर्क करा. हा बॉल फार महत्वाचा केवळ टीमला मॅच मध्ये इन राहण्यासाठी. आणि बघा आपल्या भातेतील अस्त्र वापरलं तिथे डॉट बॉल आलाय. खरं तर आपल्या मुख्य व्यासपीठावर पोलीस अँड एज्युकेशन डिपार्टमेंट सन्माननीय नजीर शेख साहेब हे व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर सन्माननीय शरद ढवले यांचं हार्दिक स्वागत आम्ही इथे करतो. थोड्याच वेळात मैदानामध्ये अगदी लढत सुरू होईल. नेरे आणि शिवकर या 2 संघादरम्यान. दोन्ही संघ आपण सज्ज राहायचंय आणि दोन्ही टीमला डॉक्टर गोपीनाथ पाटील सर नेरे यांच्याकडून त्या दोन्ही टीमला शिवकर आणि नेरे दोन्ही टीमला शुभेच्छा आलेत आणि त्यांच्याकडून या क्रिकेट स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 37 धावसंख्येची. चला स्पीडअप करायचंय. दोन्ही टीमला विनंती आहे. यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. शिवकर 40+ आणि नेरे 40+. पुढची मॅच देखील अगदी बिग फाईट एकदम टफ फाईट पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 37 ची गरज आहे. जिथे 6 बॉलवरती जरी 6 षटकार आले तरी 36 धावा होत आहेत. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. फार मोठी टुर्नामेंट आपल्याला या मोरबे गावामध्ये पाहायला मिळते. महादेव गोपीनाथ नावडेकर स्मृती चषक 2025 दिनांक 12, 13, 14 आणि 15, 16 अर्थातच या 5 दिवसीय ही टुर्नामेंट आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. पहिला चेंडू क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट पासून बराचसा दूर. पंचांचा इशारा येतोय हा वाईट बॉल. वाईट +1 अशा एक्स्ट्रा 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2च्या मदतीने संघ पोहोचेल तो 31 या धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि विजयासाठी 35 ची गरज आहे. अजून देखील सामना संपलेला नाहीये. कदाचित 6 बॉलवरती 6 षटकार. युवराज सिंग, हर्षल गिब्स, त्यानंतर कायरन पोलार्ड
या खेळाडूंची आठवण करून आता 6 चेंडूवरती 6 षटकार लगावण्याची गरज. हा खूप टप्पाचा बॉल होता, कनेक्शन कोणत्याही प्रकारचं नाही. 5 बॉल बाकी आहेत आणि 35 ची गरज. अर्थातच ही मॅच देखील वन साइड होती की काय. अगदी आजच्या दिवसामध्ये 1-2 मॅच आपण वन साइड देखील पाहिल्यात. हा खूप टप्पा, बॅट चिकट, फर्स्ट स्लिपच्या दिशेने सिंगल साठी सिंगल रन या चेंडूवरती फक्त मिळेल. 4 चेंडू इथून बाकी आहेत. रनआउट साठी तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. चेक केलाय, फलंदाज बाद आहे. आणखीन एक झटका मिळतोय, तो केव्हाले 40+ टीमला. विकेट, 4 चेंडू बाकी आणि 35 ची गरज. नवीन फलंदाज राज्य पालकर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. शिवकर टीमनं टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतलाय प्रथम फिल्डिंग करणार आहेत ते. मॅच संपल्या लगेच शिवकर टीम अफा फिल्डिंग साठी उतरायचा आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय ते नेरे 40+ टीमला. नेरे टीम आपण मॅच संपल्यानंतर आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची आहे. तिसरी मॅच चालू आहे. 4 चेंडू आणि 35. हा फटका देखील हवेत. फिल्डर पासून दूर थोडीशी हुलकावणी दिली आहे दोन्ही फिल्डरांना. बॉल मात्र चाललाय सीमारेषा पलीकडे. येतोय हा चौकार. देवी ग्रामस्थ मंडळ मोरबे या गावाचा आयोजन केलाय भारी नाईट क्रिकेट सामन्याचा. काय गुडीज. 3 चेंडू आणि 31 ची गरज. चौकार जरूर आलाय परंतु आता वेल निघून गेली आहे. चौकार षटकार अगोदर यायला पाहिजे होते. हा फटका ऑन साइडला आपण पाहतोय. फिल्डर कडे चेंडू चाललाय सिंगल रन साठी. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 2 बॉल बाकी आहेत आणि 30 धाव संख्येची गरज. एकतर्फी सामना वन साइडेड मॅच झाली आहे. सामना जवळ रीडगर 40+ टीमनं मात्र जिंकलाय. फक्त या मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे. 2 चेंडू 30. या ठिकाणी देखील स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल साठी 1 चेंडू बाकी असेल आणि 29 ची गरज. चला पुढील मॅच साठी शिवकर 40+ आणि नेरे 40+ दोन्ही टीम आपण सज्ज व्हा. 1 बॉल 29. शेवटचा चेंडू खूप चांगल्यारीत्या डिलिव्हर केला. इथून सामना फिनिश झाला आणि सामना जिंकलाय. तो एकतर्फी सामना अगदी वन साइडेड मॅच झाली आणि तो सामना मात्र रीडगर 40+ न जिंकला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट फलंदाजी करत असताना 5 बॉल वरती 5 6 अगदी विस्फोटक आणि मॅरेथॉन इनिंग साकारणारा विनोद पाटील. 11 बॉल 41 धावांची बॅटिंग. विनोद पाटील ठरलेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 40+ लेजंड विनोद पाटील. 5 बॉल 5 षटकार 41 धावांचे मॅरेथॉन इनिंग. तत्पूर्वी आपण सन्मानित करूया पोलीस अँड एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये जे कार्यरत करतात ते सन्माननीय नाजिदजी शेख साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. आपण साहेब या स्पर्धेमध्ये आपला खरं तर अमूल्य वेळ दिला. आपण आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. आपल्या येण्यानं हे स्पर्धा प्रफुल्लित झाली त्याबद्दल आम्ही आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज त्यांनी शिवकर संघाला पुरस्कृत देखील केले. त्यांच्याकडून टीमला भरपूर शुभेच्छा.